नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढे पण आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. पण तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला भेट दिली नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असेल तर तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा. कारण पूर्वीच आम्ही जे व्हिडिओ दिले आहेत मागील व्हिडिओ ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वाचल्यावर ते कळेल. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप करत आलात तर तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे लाईक करायला पण विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर दुसऱ्यांना पण नक्की सजेस्ट करा. चला तर मग वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत इंग्रजीमधील मोठी पण वापरावीच लागतात अशी महत्त्वाची वाक्य. मोठी असली तरी वापरावी लागतात, म्हणजे खूप पण मोठी नाही आहेत, मध्यम स्वरूपाची आहेत. चला तर मग बघूया. पहिलं वाक्य बघूया. बाहेरून तो शांत दिसत होता पण आतून तो खूप रागावलेला होता. वाक्य येणार, एक्सटर्नली ही लुक काम बट ही वॉज व्हेरी अँग्री विथिन. एक्सटर्नली ही लुक काम बट ही वॉज व्हेरी अँग्री विथिन. दुसरं वाक्य, सुदैवाने स्फोटात कोणालाही लागलं नाही. सुदैवाने स्फोटात कोणालाही लागलं नाही. वाक्य येणार, फॉर्च्युनेटली नो वन वॉज हर्ट इन द एक्सप्लोजन. फॉर्च्युनेटली नो वन वॉज नो वन वॉज हर्ट इन द एक्सप्लोजन. त्याच्यानंतर तिसरं आहे, दुःखाची गोष्ट ही आहे की तो त्याच्या चुकांपासून कधीच शिकत नाही. दुःखाची गोष्ट ही आहे की तो त्याच्या चुकांपासून कधीच शिकत नाही. वाक्य येणार, सॅडली ही नेव्हर लर्न फ्रॉम हिज मिस्टेक्स. सॅडली ही नेव्हर लर्न्स फ्रॉम हिज मिस्टेक्स. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे, स्वतःबद्दल सांगायचे झाले तर मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो. वाक्य येणार, पर्सनली आय प्रिफेअर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. पर्सनली आय प्रिफेअर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पाचवं वाक्य, वरवर पाहता तो चांगला माणूस दिसतो. वरवर पाहता तो चांगला माणूस दिसतो. वाक्य येणार, सुपरफिशियली ही सीम्स टू बी अ गुड मॅन. सुपरफिशियली ही सीम्स टू बी अ गुड मॅन. त्याच्यानंतर नेक्स्ट सिक्स्थ आहे, त्याची नोकरी गेली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. त्याची नोकरी गेली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. वाक्य येणार, नॉट सरप्रायझिंगली ही लॉस्ट हिज जॉब. नॉट सरप्रायझिंगली ही लॉस्ट हिज जॉब. त्याच्यानंतर सातवं वाक्य, खरं सांगतोय मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. खरं सांगतोय मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. वाक्य येणार, ट्रूथफुली आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. ट्रूथफुली आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. त्याच्यानंतर आठवं वाक्य आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर रात्रीतून अब्जाधीश होणे जवळजवळ अशक्य आहे. वाक्य येणार, प्रॅक्टिकली स्पीकिंग इट इज नियरली इम्पॉसिबल टू बिकम अ बिलिनियर ओव्हरनाईट. प्रॅक्टिकली स्पीकिंग इट इज नियरली इम्पॉसिबल टू बिकम अ बिलिनियर ओव्हरनाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9वं वाक्य, कायद्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर हा एक गंभीर गुन्हा आहे. कायद्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर हा एक गंभीर गुन्हा आहे. वाक्य येणार, लिगली स्पीकिंग धिस इज अ सिरियस क्राईम. लिगली स्पीकिंग धिस इज अ सिरियस क्राईम. त्याच्यानंतर 10th, तू 5 वाजता निघालास आणि नंतर लगेच आम्ही निघालो. तू 5 वाजता निघालास आणि नंतर लगेच आम्ही निघालो. वाक्य येणार, यू लेफ्ट ॲट 5 अँड सोन आफ्टरवर्ड वी लेफ्ट. यू लेफ्ट ॲट 5 अँड सोन आफ्टरवर्ड वी लेफ्ट. त्याच्यानंतर 11वं वाक्य, तू आता व्यस्त असशील तर मी नंतर येईन. तू आता व्यस्त असशील तर मी नंतर येईन. वाक्य येणार, आय विल कम आफ्टरवर्ड इफ यू आर बिझी नाव. आय विल कम आफ्टरवर्ड इफ यू आर बिझी नाव. त्याच्यानंतर 12वं वाक्य, तू पुढे चल आम्ही तासाभरात निघतो. तू पुढे चल आम्ही तासाभरात निघतो. वाक्य येणार, यू गो ऑन अहेड वी विल लिव्ह विथिन ॲन आवर. यू गो ऑन अहेड वी विल लिव्ह विथिन ॲन आवर.
त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य आहे, ती जवळपास 3 वर्षापूर्वी इथे आली होती. ती जवळपास 3 वर्षापूर्वी इथे आली होती. वाक्य आहे ना, शी हॅड कम हिअर अबाउट 3 years ago. शी हॅड कम हिअर अबाउट 3 years ago. त्याच्यानंतर 14वं वाक्य, ती एक खेळाडू आहे आणि ती स्वतःची व्यायामशाळाही चालवते. वाक्य आहे ना, शी इज अ प्लेयर किंवा स्पोर्ट पर्सन अँड ऑल्सो रन हर ओन जिम. शी इज अ प्लेयर किंवा स्पोर्ट पर्सन अँड ऑल्सो रन हर ओन जिम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 15वं वाक्य, मला वाटतं तू दुसऱ्या कोणाचा तरी शर्ट घातलेला आहे. मला वाटतं तू दुसऱ्या कोणाचा तरी शर्ट घातलेला आहे. वाक्य ना, आय थिंक यू आर वेअरिंग समवन एल्स शर्ट. आय थिंक यू आर वेअरिंग समवन एल्स शर्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं आहे, प्रत्येकजण वेळेवर आला. रमेशसुद्धा जो कधी वेळेवर येत नाही. म्हणजे प्रत्येकजण वेळेवर आला. रमेशसुद्धा जो कधी वेळेवर येत नाही. वाक्य येणार, एव्हरीवन केम ऑन टाईम इवन रमेश हू नेवर कम्स ऑन टाईम. एव्हरीवन केम ऑन टाईम इवन रमेश हू नेवर कम्स ऑन टाईम. त्याच्यानंतर 17वं वाक्य, तू विमानाने गेलास तरी तू तिथे वेळेवर पोहोचणार नाहीस. तू विमानाने गेलास तरी तू तिथे वेळेवर पोहोचणार नाही. इवन इफ यू गो बाय प्लेन यू विल not get reach there on time. Even if you go by plane you will not get reach there on time. लक्ष ठेवा, प्लेनचं स्पेलिंग जरा करेक्शन करून घ्या. प्लेनचं हे येत नाही, रॉंगली ते टाईप झालेलं आहे. त्याचं प्लेनचं स्पेलिंग आहे PLANE. PLANE असं करून घ्या. त्याच्यानंतर 18वं, तुला तिला भेटायचं नसलं तरी तू तिथे जायलाच पाहिजे. तुला तिला भेटायचं नसलं तरी तू तिथे जायलाच पाहिजे. वाक्य येणार, यू मस्ट गो देअर इवन इफ यू डोंट वॉन्ट टू मीट हर. यू मस्ट गो देअर इवन इफ यू डोंट वॉन्ट टू मीट हर. त्याच्यानंतर 19वं वाक्य, तो शाळेत कधी गेला नाही तरी जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्याला मिळाली. तो शाळेत कधी गेला नाही तरी जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्याला मिळाली. वाक्य येणार, इवन दो ही नेव्हर वेंट टू स्कूल ही गॉट एव्हरीथिंग ही वॉन्टेड इन हिज लाईफ. इवन दो ही नेव्हर वेंट टू स्कूल ही गॉट एव्हरीथिंग ही वॉन्टेड इन हिज लाईफ. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य आहे, तुझं तिथं पुन्हा कधी जाणं झालं तर मी तुझ्याबरोबर येईन. तुझं तिथं पुन्हा कधी जाणं झालं तर मी तुझ्याबरोबर येईन. वाक्य येणार, इफ यू एव्हन हॅपन टू गो देअर अगेन आय विल कम विथ यू. इफ यू एव्हर हॅपन टू गो देअर अगेन आय विल कम विथ यू. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य, आम्ही आतापर्यंत घेतलेला हा सगळ्यात वाईट अनुभव होता. आम्ही आतापर्यंत घेतलेला हा सगळ्यात वाईट अनुभव होता. वाक्य येणार, this was the worst experience we have ever had. This was the worst experience we have ever had. त्याच्यानंतर 22वं वाक्य, मी आतापर्यंत पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट आहे. मी आतापर्यंत पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट आहे. वाक्य आहे ना, दिस इज द बेस्ट मूवी आय हॅव एव्हर सीन. दिस इज द बेस्ट मूवी आय हॅव एव्हर सीन. त्याच्यानंतर 23वं वाक्य, काल रात्री तू काय करत होतास ते पाहिलं मी. काल रात्री तू काय करत होतास ते पाहिलं मी किंवा मी पाहिलं. वाक्य येणार, आय सॉ व्हॉट यू वेअर डुईंग लास्ट नाईट. आय सॉ व्हॉट यू वेअर डुईंग लास्ट नाईट. 24वं वाक्य, थोडी साखर आणि मीठ नेहमी सोबत ठेवत जा. थोडी साखर आणि मीठ नेहमी सोबत ठेवत जा. वाक्य येणार, ऑलवेज कीप सम शुगर अँड सॉल्ट विथ यू. ऑलवेज कीप सम शुगर अँड सॉल्ट विथ यू. त्याच्यानंतर 25वं वाक्य, ती पुन्हा कधी अमेरिकेला जाणार नाही. ती पुन्हा कधी अमेरिकेला जाणार नाही. वाक्य येणार, शी विल नेव्हर गो टू USA अगेन. शी विल नेव्हर गो टू USA अगेन. अशी ही आहेत 25 वाक्य. मोठी म्हणजे तेवढी मोठी पण नाही आहेत, छोटी वाक्य आहे, मध्यम स्वरूपाची आहेत, पण खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल. आपण बोलताना पण ही वापरू शकतो. त्याच्यामुळे सारखी व्यवस्थित पाठ करा.
प्रत्येक वाक्य बघा, त्यांचा काळ बघा. आम्ही काळची डिटेल्स देत नाही आहोत आता, कारण आम्ही ऑलरेडी भरपूरदा डिटेल्स दिलेलं आहे, म्हणजे त्याचे व्हिडिओज बनवलेले आहे. त्याच्यातून तुम्ही बघू शकतात काळ कुठल्या काळात आहे आणि काय आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. जी रचना दिलेली आहे, जे स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि आम्ही समजावून सांगितलेलं आहे, त्याप्रमाणेच तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल की प्रत्येक वाक्याचा काळ कुठला आहे आणि कसं आहे ते. त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. आता आपण एवढ्या स्टेजला पोहोचलेलो आहोत की आता आपल्याला हे सगळं लक्षात येईलच, नक्की येईल. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट करून केलं असेल तर तुमच्या ते सगळं लक्षात येईल. चांगल्या प्रकारे लर्न करा. तुम्हाला अजून कळलेलं नसेल तर प्रिव्हियसचा आणि तिकडून जे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते बघा. त्याच्यातून तुम्हाला नक्की कळेल, तुम्हाला अंडरस्टँड होईल. आता अजून तुम्हाला सांगण्याचं हे आहे की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आमचे बरेचसे व्हिडिओज आहेत, फोटोज पण दिलेले आहेत. तिथून जाऊन तुम्ही अभ्यास करू शकतात, तिथे पण व्हिडिओ बघू शकतात आणि तिथे गेल्यावर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण सिरीज आहेत, कथा आहे, त्याच्यामध्ये इंग्रजी बऱ्यापैकी आम्ही दिलेलं आहे. तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून सांगायचं म्हणजे ब्लॉगर पेज पण आमचं आहे स्मिताचा भाऊ, तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली टेलिग्राम चॅनल आम्ही तयार केलेला आहे, चालू केलेला आहे, सक्सेस इंग्लिश विथ स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आम्ही वर्ड्स टाकत असतो. त्याची पण तुम्हाला खूप हेल्प होईल, कारण वर्ड्स पण खूप महत्त्वाचे असतात. वर्डशिवाय आपण काय सेंटेन्स करू शकत नाही. म्हणून तिथे पण जाऊन तुम्ही नक्की भेट द्या. लक्षात ठेवा, टेलिग्राम चॅनलचं नाव इथे दिलेलं नाही आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव सक्सेस इंग्लिश विथ स्मिताचा भाऊ. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.